विचार आपले आधुनिक जरी श्रद्धा देवावर आपली, विचार आपले आधुनिक जरी श्रद्धा देवावर आपली, रक्षण करण्या सौभाग्याचे करूया वटपौर्णिमा साजरी, रक्षण करण्या सौभाग्याचे करूया वटपौर्णिमा साजरी. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मानुसार वटपौर्णिमा ही ज्येष्ठ पौर्णिमेला साजरी केली जाते आणि या महिन्यामध्ये वटपौर्णिमा ही 29 तारखेला साजरी करण्यात येणार आहे. तर वटपौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे, कारण या दिवशी आपण वडाची पूजा करतो आणि खूप सुंदर अशी परंपरा प्राचीन काळापासून आपली सुरू आहे. ती म्हणजे आपण वटवृक्षाची पूजा करतो, झाडांची पूजा करतो, बरोबर. हा सण अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि या सणाला विशेष असं महत्त्व आहे, कारण या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमा हा सण साजरा करत असते. आणि वटवृक्षाचं झाड देखील दीर्घायुष्य आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. आणि भरपूर लोकांची परंपरा देखील अशी आहे, भरपूर अशी देखील लोक आहेत जी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचं एक तरी झाड आपल्या जवळपास लावतात, कारण हे झाड दीर्घायुष्य आहे. आणि या दिवशी आपण वटवृक्षाच्या झाडाची धागा बांधून 7 फेरी घेऊन आपण वटवृक्षाच्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतो आणि पूजा करत असतो. तर या सगळ्या सेवा करत असताना, प्रार्थना करत असताना, पूजा करत असताना महिलांनी देखील एक विशेष काळजी घ्यायची आहे. ती कोणती? तर अत्यंत शुभ रंग कोणता आणि कोणत्या रंगाची साडी नेसण्याचा आपण टाळायचं आहे, कारण महिलांचा आवडीचा सण म्हणलं की आपल्याला साज शृंगार सोळा शृंगार करून बाहेर पडणार आपण, आणि त्यातल्या त्यात आपण शुभ रंग निवडायचा आहे. चुकूनही आपण अशी कोणती चूक करायची नाही. भरपूर महिला अशा असतात की त्या सणच करत नाहीत, म्हणजे तो वटपौर्णिमा साजरीच करत नाहीत, पण अशा देखील महिला असतात त्या रंगांना महत्त्व देत नाहीत आणि कोणतीही साडी परिधान करून जातात. तर असं न करता या दिवशी साज शृंगार तर करायचा आहे, सोळा शृंगार व्यवस्थित करायचा आहे महिलांनी. आणि बघा, सोळा शृंगार म्हणजे प्रत्येक शृंगाराचं काही ना काहीतरी महत्त्व आहे, कारण आपण सौभाग्याचा हा सण आहे आणि ह्या सौभाग्याच्या सणासाठी आपण व्यवस्थित शृंगार करायचा आहे. पण हा शृंगार करताना एक चूक मात्र करायची नाही, ते कोणत्या रंगाची साडी तुम्हाला नेसायची नाही ते देखील तुम्हाला सांगणार आहे, आणि शुभरंग कोणते आहेत ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. कारण शुभरंग तुम्हाला माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण भरपूर महिला अशा देखील आहेत त्या शुभमुहूर्त, शुभरंग वगैरे सगळं काही पाळत असतात. तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणते शुभरंग परिधान करायचे हे तुम्हाला मी सांगते. सगळ्यात पहिला रंग असणार आहे हिरवा रंग. हिरवा रंग हा अतिशय सुंदर असा रंग आहे आणि या रंगाचं विशेष असं महत्त्व आहे, कारण कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये, पूजेमध्ये किंवा देवीची ओटी भरण्यामध्ये आपण हिरवा रंग पहिल्यांदा घेत असतो. लग्नाच्या वेळेस देखील तुम्ही बघत असाल की हिरव्या रंगाला अतिशय मान असतो. हिरव्या रंगाची साडी परिधान केली जाते. साखरपुड्याला म्हणा किंवा तांदळाच्या वेळेस म्हणा, हिरव्या रंगाला जास्त महत्त्व दिलं जातं. हिरव्या रंगाची साडी परिधान केली जाते, कारण हे सौभाग्याचं लेणं आहे. त्यामुळे हिरवा रंग अतिशय पवित्र आहे आणि हा रंग आपण परिधान करायचा आहे. या रंगाची साडी आपण देवीला देखील परिधान करत असतो. देवीची ओटी भरताना देखील शक्यतो आपण हिरव्या रंगाची साडी घेत असतो. हिरवा रंग हा निसर्ग, वाढ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा तर देतोच, तसेच या रंगामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते, सुख शांतीला वाढत असते. यामुळे आपल्याला हिरवा रंग अतिशय शुभ रंग आहे. दुसरा रंग आहे तो लाल रंग. आता लाल रंग हा सौभाग्याचं लेणं आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. सौभाग्य, प्रेम आणि ऊर्जेचं प्रतीक आहे आणि हा रंग पतीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत शुभकारक मानला जातो. आणि हा सण म्हणजे पतीच्या दीर्घायुष्यासाठीच आपण हा सण साजरा करत असतो. त्यामुळे लाल रंग देखील अतिशय शुभ रंग आहे. त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी देखील परिधान करू शकता. तिसरा रंग आहे पिवळा रंग. आता पिवळ्या रंगाचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर लग्नाच्या वेळेस बघा हळद देखील खेळली जाते. पिवळ्या रंगाने सुरुवात केली जाते, बरोबर. हळदीशिवाय लग्नाला महत्त्वच नाही. हळद तर पहिली खेळली जाते. आणि पिवळा रंग हा ज्ञान, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग धनधान्य वाढण्यास मदत करतो. तसेच या रंगामुळे एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा वाढत असते. त्यामुळे अत्यंत शुभ रंग कोणता असेल तर पिवळा रंग देखील आहे. चौथा रंग आहे केशरी रंग. केसरी रंग देखील अत्यंत शुभ आहे. केसरी रंगाच्या साड्या देखील महिलांना अत्यंत आवडतात. ऑरेंज कलर, आणि भरपूर महिला केसरी रंगामध्ये जसा फिरता कलर वगैरे घेत असतात. खूप सुंदर अशा साड्या दिसतात. केसरी रंग हा उत्साह, धैर्य आणि शक्तीचे प्रतीक मानला गेलेला आहे. त्यामुळे हा रंग देखील अत्यंत शुभ रंग आहे. हा रंग नकारात्मक ऊर्जा दूर करून आत्मविश्वास आपला वाढवत असतो आणि पॉझिटिव्हिटी आपल्याकडे आकर्षित करत असतो. त्यामुळे केसरी रंगाला देखील अतिशय महत्त्व आहे. आणि पाचवा रंग आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग देखील अत्यंत पवित्र रंग आहे, खूप शुभ रंग आहे. गुलाबी रंग हा प्रेम, सौम्यता आणि आनंदाचं प्रतीक आहे. हा रंग वैवाहिक जीवनात गोडवा आणि
समज वाढवत असतो। त्यामुळे आपल्याला गुलाबी रंगाची देखील तुम्ही साडी परिधान करू शकता। हिरवा रंग, लाल रंग, पिवळा रंग, केसरी रंग आणि गुलाबी रंग हे 5 रंग तुम्हाला सांगितले। या व्यतिरिक्त या कलरच्या शेडमध्येच मोडले जाणारे कलर देखील तुम्ही साडी परिधान करू शकता। वटपौर्णिमेचं महत्त्व देखील तुम्हाला माहिती आहे। वटवृक्षाची पूजा केल्याने आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढत असते, तसेच कुटुंबाचे कल्याण होण्यास मदत होत असते। यासाठी आपण वटवृक्षाची पूजा करत असतो। हे व्रत केल्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात आणि सुख समृद्धी आपल्याला लाभत असते। वटपौर्णिमेचं व्रत पती पत्नीतील प्रेम, विश्वास आणि बंध अधिक घट्ट करते। या व्रतामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते, तसेच आर्थिक उन्नतीचे योग देखील उत्पन्न होत असतात। यासाठी आपण वटपौर्णिमेचे आपण व्रत करत असतो। त्याच पद्धतीने बघा, आपण कोणत्या रंगाची साडी परिधान करायची नाही। आता भरपूर महिलांना काळा रंग अतिशय प्रिय असतो, काळा रंग आवडतो, पण धार्मिक कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये आपण चुकूनही काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही, कारण हे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे। आणि काळ्या रंगाची साडी शक्यतो एखादा सण म्हटला तर मकर संक्रांतीलाच नेसली जाते, नाहीतर काळा रंग कोणत्याही धार्मिक पूजेमध्ये किंवा पूजा वगैरे करताना। आणि हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे। पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत, तर अशा वेळेस आपण काळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही। त्यामुळे आपल्यावरतीच काही ना काहीतरी संकट येऊ शकतं। त्यामुळे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण ही सेवा करत असो तर काळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नका। दुसरी साडी म्हणजे पांढरी साडी। पांढऱ्यामध्येच मोडणाऱ्या आता डिझायनर साडीज वगैरे असतात, त्या महिला परिधान करत असतात, पण पांढरी साडी चुकूनही नेसायची नाही। पांढरी साडी हे शांततेचं प्रतीक तर आहेच, पण पांढरी साडी ही शुभ मानली जात नाही। सण, व्रत, वैकल्य ज्यावेळेस असतात, ज्यावेळेस सौभाग्याचं लेणं आपण परिधान करत असतो, त्यावेळेस पांढरा रंग हा शुभ मानला जात नाही। त्यामुळे पांढरी रंगाची साडी तुम्ही चुकूनही परिधान करायची नाही। तिसरी साडी म्हटली की डार्क निळ्या रंगाची किंवा डार्क जांभळ्या रंगाची साडी भरपूर लेडीज परिधान करतात बघा, एकदम डार्क रंग असतो, तर अशा रंगाची साडी परिधान करू नका। शांत आणि जे तुम्हाला शुभ रंग सांगितले त्यापैकी कोणत्याही रंगाची साडी किंवा या शेडमध्ये मोडली जाणारी कोणत्याही रंगाची साडी तुम्ही परिधान करू। आपण सण साजरा करणार आहे तर व्यवस्थित करायचा आणि आपल्या हातातून कोणती चूक घडणार नाही याची काळजी घेऊन देखील आपल्याला करायचं। सगळ्यांना माहिती आहे वटवृक्षाचं झाडाचं अतिशय महत्त्व आहे, कारण बघा हे त्रिमूर्तीचे प्रतीक असं मानलं जातं। कारण प्रत्येक त्रिमूर्तीचं प्रतीक का मानलं जातं, कारण जी साल आहे, झाडाची जी साल आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे असं म्हटलं जातं। त्याच पद्धतीने जी मुळं आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेवांचा वास आहे असं म्हटलं जातं, आणि ज्या फांद्या आहेत त्याच्यात भगवान शंकराचा वास आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहतं, म्हणून त्याला अक्षयवत असंही म्हटलं। सौभाग्यवतीचे वरदान मिळवण्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी देखील या झाडाची पूजा केली जाते। त्यामुळे आवर्जून तुम्ही वटवृक्षाची पूजा करायची आहे। वटपौर्णिमा हा सण साजरा करायचा आहे आणि जे शुभ रंग सांगितले ते शुभ रंग तुम्हाला परिधान करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला जी तुम्ही सेवा करणार आहात, पूजा करणार आहात, त्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल। त्या सेवेची जी काही पूजा केली त्याचं फळ मिळेल, नाही तर तुम्ही केलेल्या पूजेचे आणि केलेल्या सेवेचे कोणतेही फळ मिळणार नाही। यासाठी आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला वटपौर्णिमा हा सण साजरा करायचा आहे। तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।